मित्रांनो, चाकण पुण्यात ओलेक्ट्रा कंपनीची इलेक्ट्रिक पीएमटी बस अचानक पेटली. काही मिनिटात पूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने प्रवासी आधीच उतरले होते आणि बसमध्ये 50 प्रवासी होते. आता एवढे प्रवासी लीगल आहेत की नाही ती महानगरपालिकेलाच माहिती. पण इमॅजिन करा ना, जर तुम्ही त्या बसमध्ये असता आणि अचानक गाडीला जर आग लागली असती आणि ती पण इलेक्ट्रिक गाडी होती ओलेक्ट्रा कंपनीची, तर तुम्ही काय केलं असतं? इलेक्ट्रिक बस पेट्रोलवर चालत नाही. एक वेळेस पेट्रोल जर आग पकडली तर ती आपल्याला लवकर विझवता येऊ शकते. पण जर लिथियम आयन बॅटरीने जर आग पकडली तर ती आपल्याला पाण्याने लवकर विझवता देखील येत नाही. आणि मला जे वाटतंय ना, आग लागण्याचे हे मुख्य कारण असू शकतात. मला पण नक्की माहीत नाहीये. आता तुम्हाला पण माहिती आहे, उन्हाळा लागायला सुरुवात झालेली आहे. तर बॅटरी ओव्हरहीट झालेली असू शकते. जी कूलिंग सिस्टम आहे तिच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आला, त्यामुळे बॅटरी ओव्हरहीट होऊ शकते. आणि पुढचं कारण म्हणजे शॉर्ट सर्किट देखील या बसमध्ये होऊ शकतो. कारण की महानगरपालिका या पी-एम-टी बसेस किती चांगल्या मेंटेन करते हे आपल्याला सर्वांना देखील माहीत आहे. आणि आणखीन एक असा इश्यू देखील असू शकतो, की गाडी चार्जिंग करताना करंट फ्लक्च्युएट झाल्यामुळे देखील बॅटरी डॅमेज झाल्याने ही आग लागू शकते. हे काही मुख्य कारण असू शकतात. आणि एकदा ही जर लिथियम आयन बॅटरी पेटली, तर ती पाण्याने लवकर विझत देखील नाही. हे लक्षात ठेवा. जर इलेक्ट्रिक बस किंवा ईव्हीला आग लागली तर लगेच बसपासून दूर पळा. म्हणजे तुम्ही बसमध्ये जर मध्ये उभे असाल आणि बस पूर्ण भरलेली असेल, तर तुम्ही जे इमर्जन्सी एक्झिट असतात, तिथे तुम्हाला जर हॅमर सापडला देवाच्या कृपेने, तो कधी-कधी नसतो तिथे, तर तुम्ही ती काच देखील फोडू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जो धूर येतोय ना, लिथियम आयन बॅटरीचा काळा धूर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, तर तो धूर तुम्ही इन्हेल करू नका. तो एकदम टॉक्सिक असतो. आणि व्हिडिओ काढत कृपया करून उभे राहू नका. कारण की लिथियम आयन बॅटरी खूप मोठी असते या इलेक्ट्रिक बसेसमध्ये. ई-व्ही व्हेइकल ज्या छोट्या कार असतात त्यांच्यामध्ये देखील छोटी बॅटरी असते, पण बसेसमध्ये खूप मोठी बॅटरी असते. तर तुम्ही व्हिडिओ कृपया करून काढू नका. या बसचा देखील तुम्ही बघत असाल, नंतर किती मोठी आग वाढत गेली होती. तुमच्यावरती सुद्धा ती आग येऊ शकते. त्यामुळे लांब राहण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जर वाटतंय तुम्ही गाडीमध्ये आहात, तुम्हाला थोडासा धूर वगैरे जाणवतोय, तर तुम्ही ड्रायव्हरला लगेच अलर्ट करू शकता आणि फायर ब्रिगेडला कॉल करा. हा तर कॉमन सेन्सच आहे. ई-व्ही म्हणजे नॉर्मल फायर नाही. बॅटरी कधीही ब्लास्ट होऊ शकते. तुम्ही ई-व्ही कार किंवा बाईक घ्यायचा विचार जर करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल फ्युचर आहेत, पण इंडियामध्ये हीट प्लस मेंटेनन्स प्रॉब्लेम खूप जास्त आहे. ही टेक्नॉलॉजी तशी पाहायला गेली तर आपल्यासाठी नवीनच आहे. आणि छोटीशी जरी चूक झाली, आणि इंडियामध्ये तुम्हाला पण माहिती आहे किती जुगाड चालतात. आणि ज्या पी-एम-टी बसेस आहे त्या तर निम्म्याच्या वरती जुगाडावरती चालू आहेत. आणि या बसमध्ये तुमची छोटी जरी चूक झाली किंवा तुमच्या व्हेकलमध्ये देखील छोटी चूक जर असेल, तरी देखील आग लागू शकते. कारण की ही सिस्टीम पूर्ण बॅटरी बेस आहे. तुम्हाला काय वाटतंय, इलेक्ट्रिक व्हेइकल खरंच सेफ आहेत का? आणि ज्या मोठ्या बस आहेत पुणे सिटीमध्ये, त्या इलेक्ट्रिकच ठेवणं हे योग्य आहे का? कमेंट करा. ई-व्ही फ्युचर आहे की रिस्क? तुम्हाला रिस्क वाटत असेल तर रिस्क कमेंट करा. आणि असंच ऑटोमोबाईल कंटेंट जर बघायचं असेल तर DDIS मराठीला नक्की सबस्क्राईब करा. आम्हाला देखील मदतच होईल. धन्यवाद.